रामकृष्ण हरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सज्जनो, आज आपल्याला वेद वेदांत या विषयावर विवेचन सांगणार आहे. वेद आणि वेदांत, वेद 4 आहेत आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर वेदांत म्हणजे वेदाचा जो अंत्य भाग आहे तो आहे उपनिषद. ते 200 उपनिषद आहेत, 108 उपनिषद प्रमाणित आहेत, पण आपण दशोपनिषद वेदांताने मानलेले आहेत. त्याच्यामध्ये तत्वज्ञान सांगितलेलं आहे. ते जे दशोपनिषद आहेत त्याला जे वेदांत म्हणतात, तर ते तैत्तिरीय उपनिषदातला हा एक भाग आहे. आज आपल्याला सांगणार आहे. उप अधिक निषद म्हणजे उपनिषद. उप म्हणजे जवळ आणि निषद म्हणजे बसलेला, म्हणजे गुरुच्या जवळ जाऊन बसून त्याच्याकडून ते ज्ञान ऐकणं, त्याला म्हणतात उपनिषद. आणि वेद, वेदस्य अंतः वेदांतः, वेदाचा जो अंत्य भाग आहे की त्याच्यामध्ये तत्वज्ञान सांगितलेलं आहे, त्या तत्वज्ञानाला उपनिषद असं म्हणतात. पूर्वी आश्रम पद्धती होती, म्हणजे गुरुकुल पद्धती. गुरुच्या जवळ जाऊन किंवा आश्रमात जाऊन ते ज्ञान शिकावं लागायचं. ब्रह्मचर्य आश्रम हा 1 ते 25 वयोगटातला असायचा. राजे महाराजांचे मुलंसुद्धा जायचे. भगवान गोपाल कृष्ण हे शांदीपनीच्या आश्रमात गेलेले होते, सुदामा त्यांचे मित्र वगैरे वगैरे. हे सगळ्या गोष्टी पूर्वीच्या ज्या होत्या त्या फार अतिशय महत्त्वाच्या होत्या. तर ब्रह्मचर्य आश्रमापर्यंत गुरुच्या घरी जाऊन अभ्यास करायचा. आणि वेद अभ्यास झाल्यानंतर मग गुरु त्यांना जे अनुशासन म्हणजे उपदेश करायचे, अनुशासनम म्हणजे त्यांनी 25 वर्षानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा आहे. तर जाताना ज्याला निरोप समारंभ आपण म्हणतो आश्रम सोडण्याचा, तर ते सोडत असताना ते काय सांगायचे ते फार महत्त्वाचं आहे. ऐका, तैत्तिरीय उपनिषदातला हा भाग आहे. आश्रम सोडताना ब्रह्मचर्य वेदाभ्यास वगैरे पूर्ण झाल्यानंतर शिष्यांना जे अनुशासन गुरुजी द्यायचे ते काय सांगायचे. पहिलं, सत्यम वद, खरं बोल. धर्मंचर, धर्माने आचरण कर. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. या चौघांना देव मानून त्यांची सेवा करायची. आणि तो ग्रहस्थाश्रम करत असताना श्रद्धया देयम, जे शक्य योग्य आवश्यक आहे ते श्रद्धेने द्यायचं. कोणाला द्यायचं असेल तर खटळून बोलून नाही द्यायचं. डोळे फुटले एवढा तरुण आहे सण भीक मागतोस असं करून नाही द्यायचं. त्याला श्रद्धया देयम. एषः मम उपदेशः, हा माझा उपदेश आहे. एतद मम अनुशासनम, ही माझी शिकवण आहे, असं गुरु म्हणजे ते आचार्य त्या शिष्याला सांगायचे. आणि मग तो जाऊन गृहस्थाश्रमाचा स्वीकार करायचा. आणि मग त्याचं संपूर्ण जीवन पुढचे 3ही आश्रम यशस्वी व्हायचं आणि जीवन आनंदात जायचं. ही पद्धत फार चांगली होती आणि त्या पद्धतीने आता राहिलेलं नाही. आता घोका आणि वोका आणि काय सगळे ज्याला बेकारी म्हणतो ना, शिक्षण शिकूनसुद्धा काय करतो, काय नाही बेकार आहे. म्हणजे बेकार ही का डिग्री आहे का? सा विद्या या जी ती खरी विद्या आहे की जी जीवन उपयोगी, जीवन कला शिकवते, ज्ञान शिकवते. सा विद्या ती खरी विद्या आहे. अशा प्रकारचं ज्ञान आपणही आत्मसात करा, गुरुजवळ जाऊन शिका. आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ मित्रांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.